दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. तुम्हाला खेडे विकास निधी हवा आहे की नको हवा आहे एवढं मला सांगा. तुम्ही जागेवर जाऊन बसा, तुम्ही सर्व जागेवर जाऊन बसा. महासभेत खेडे विकास निधीच्या विषयामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांना बोलण्याची संधी न देता सभा आटोपती घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर महापौर कार्यालयात सदस्यांनी हिमगौरी आडके व उपमहापौर विलास शिंदे यांना घेराव घालत नाराजी व्यक्त केली. यामुळे काही काळ तणाव सदृश स्थिती निर्माण झाली होती. सभेत सर्वच पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. प्रत्येक प्रभागाचा मुद्दा ऐकून घेण्यात आला असून सदस्यांनी गैरसमज करून घेऊ नये असे महापौर हिमगौरी आडके यांनी स्पष्ट करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. देवळाली भागातील आमचे 8 नगरसेवक असून खेडे विकास निधी विषयावर बोलण्याची संधी का दिली गेली नाही अशी विचारणा यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेविका किरण गामने, नगरसेवक भागवत आरोटे तसेच नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी आम्हाला बोलण्याची संधी का दिली गेली नाही अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली. MIDC वसली आहे. आमच्या मोरवाडीच्या लोकांनी जेव्हा त्यांच्या जमिनी दिल्या तेव्हा ही सिडको वसलाय आणि आज तुम्ही अशा प्रकारे अन्याय आमच्या खेड्यातील लोकांवर करताय. त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सगळ्यांचं न्याय त्यांचा प्रत्येकाने त्यांच्या मुलाचं सहकार्य दिलंय तर तुम्ही त्यांचा मान राखला पाहिजे. मला असं वाटतं खेडे वाचल तर शहर टिकेल आणि तुम्ही ह्या तत्वावर तरी तुम्ही खेडे विकास निधी देणं गरजेचं आहे. जी आहेत 24 खेडी जी येतात, आमचा जो प्रभाग असेल, सातपुरा असेल, सिडको असेल, ह्या सर्व जी खेडी गावं येतात यांच्यावर आपण बघितलं असेल तर या सर्व गावावर या सिटीचं शान मान शान आहे. आमच्याकडे अंबाडी MIDC येते, सातपूर MIDC येते, ही सर्व MIDC या खेड्यांना जोडून आहे. आणि आज आपण अंबाडी MIDCच्या रस्त्यांचा प्रश्न असेल खूप वाईट आहे, लिंक रोडचा प्रश्न असेल खूप वाईट आहे. आणि ही सर्व रस्ते जर DP रस्तेही कुंभमेळ्यात झाली नाही तर जी येणारे भाविक भक्त आहेत तिकडून येणारे हा खरा प्रश्न आहे. आणि याच्यावर माझ्या मते महापौर गंभीर नाही आहे. आम्ही त्या गोष्टीचा निश्चित करू. दिनकरांना पाटील यांनी 24 खेड्यांवर निधी द्यावा हा विषय छान मांडला होता. परंतु महापौर मॅडमनी त्याच्यात साधक बाधक चर्चाही घडवली आणि महासभाच गुंडाळून घेतली. तर हे 24 खेडे हा पूर्वी आम्ही नगरसेवक असताना 97ला असेल, 2007ला असेल, तेव्हाच्या महापौरांनी जे आमची शिवसेनेची सत्ता होती या शिवसेनेच्या सत्तेतच तेव्हाच्या महापौरांनी खेडे विकासावर 1-1 कोटी निधी हा दिला होता. तर आता कमीत कमी 5 कोटी तरी द्यायला पाहिजे, कारण महागाई भरमसाठ वाढलेली सगळ्याच प्रकारची आणि 1 कोटीमध्ये काहीच होत नाही. आमच्या प्रभागात 19 नंबरमध्ये 3 खेडे, चेडी, चाडेगाव, देवाडी आणि आपल्या अधिकाऱ्यांना आम्ही कुठे राहतो तर आमचा परिसर कोणता आहे हे सुद्धा माहीत नाही. इथपासून सुरुवात आहे. हे काय खेड्याचा विकास करणार आहे? आमच्या इथे DP रोड असतील किंवा आता तुम्ही रिंग रोड करताय त्याला अप्रेज रोड असतील. आमच्या चेडी हा परिसर पुणा रोडला टच आहे आणि पुणा रोडपासून सुरुवात होते नाशिक महानगरपालिकेच्या येणाऱ्या कुंभमेळ्यात. हा रस्ता करणं खूप गरजेचं आहे. जो चेडी जकात नाका पूर्वी आपला होता, पुणा जकात नाका नंबर 7 तिथून हा मालधक्क्यापर्यंत हा रस्ता रुंदीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पुढे जाऊन समृद्धीला जाऊन मिळतो किंवा दुसरा एक रस्ता मुंबईला पाथर्डी फाट्याकडे जाऊन मिळतो. तर हे रस्ते आणि दुसरा आपला सिन्नर फाटा चाडेगाव पर्यंत केला रुंदीकरण तर तो पुढे जाऊन औरंगाबाद रोडला जाऊन मिळतो. असे हे रस्ते आपल्या सिंहासनात खूप गरजेचे आहे आणि ते गरजेचं खूपच गरज आहे. हे बघा, खेडे विकास निधी आता आहे आज 18 मार्च. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, यात दुमतच नाही आहे. कारण जेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी एवढा सगळा निधी उपलब्ध होतोय आणि सगळीकडे विकास होणार आहे तर निश्चितपणे ज्या ज्या प्रभागामध्ये खेड्यांचा समावेश आहे त्यांना देखील असं प्रश्न विचारले जातात नागरिकांकडनं की आमचा विकास कधी होणार? अख्ख्या नाशिकचा विकास आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरती, तर आमच्याकडे कधी कोण लक्ष देणार? तर ह्या विषयामध्ये नक्कीच
आम्ही प्राधान्य हे खेडे असणाऱ्या प्रभागांना देणार आहोत. आजचं जे रुलिंग झालेलं आहे सदस्यांचं जे ऐकलं आहे त्यानंतर ते असं आहे की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत आणि खेडे विकास निधी हे शीर्षक खरं तर बजेटमधनं काही वर्षांपूर्वी वगळण्यात आलेलं आहे, पण ते पुनश्च द्यावं आणि खेडे विकास निधी पुनश्च स्थापित करावं आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी सगळ्याची मागणी आहे. तर मी आता सगळ्या सभागृहाला सांगितलं की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बजेटमध्ये जास्त तरतूद देण्यात येईल. त्याचबरोबर हे जे खेडे असणारे प्रभाग आहेत त्यांच्यासाठी खेडे विकास निधी जो आहे तो शासनाकडे पाठपुरावा करून सन्माननीय मुख्यमंत्री व आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही महानगरपालिकेची म्हणून स्पेशल तरतूद वेळ पडली तर सेंटरला खट्टर साहेबांकडे देखील याची मागणी करून त्याचा पाठपुरावा करू अशा प्रकारचं रुलिंग देण्यात आलेलं आहे. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.